मित्रांनो, आजकाल नोकरी मिळणं फार कठीण आहे आणि बिझनेस तर केलाच पाहिजे आणि कुठला बिझनेस केला पाहिजे असे काही क्वेश्चन अथवा डाऊट आपल्या डोक्यात असतात. ते सोडवणारे कोणी नसतात. त्यासाठी मी काही लोकांच्या अनुभवातून एक असं माझ्या मनात आलं की असे जे माझे मित्र आहेत त्यांचे जे जीवनातील संघर्ष आहे त्यांनी संघर्ष कसे केले ते संघर्ष मी तुमच्या समोर मांडतो. याचा अर्थ असा आहे की त्यांनी जे संघर्ष केलेला आहे ते संघर्ष ते तुम्ही पण केला तरच त्यांनी जे काम करत तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आता तुम्ही त्यांचे गायडन्स पण घेऊ शकता. मित्रांनो, चला पाहूया आजचा जो आपला गेस्ट आहे तो कोण आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला पाहूया मित्रांनो. नमस्कार भाऊ. नमस्कार. मित्रांनो, हे आपले भाऊ अथवा आपले फ्रेंड आहे. तर सध्या ते कुठेही काम करतात काय करतात ते आपण विचारा. आपलं नाव काय थोडं आमच्या ऑडियन्सला सांगा. सोमशंकर साहेबांना शेळके. ओके, तुमचं एज्युकेशन काय आहे? माझं आयटीआय झालेलं आहे. आयटा. ओके ओके. मग आयटा करून पुढे काय केलं तुम्ही? आयटीआय करून मी पुण्याला जॉबला गेलो. मी ओके. हा. मग जॉब कशी लागली तुम्हाला? जॉब पहिला मी अप्रेंटिसशिप 1 वर्षाचं अप्रेंटिसशिप केलं. ओके. अप्रेंटिसशिप केल्यानंतर ना अप्रेंटिसशिप झालं की टाटा मोटर्सला 4 पिरियड केलं. थर्मल्सला 4 पिरियड झालंय. ओके. वेगवेगळ्या 4 पिरियड केलंय. हा हा असं पहिला असं सगळीकडे पिरियड वरून मी काम केलेलं आहे. हा हा. एकदम कष्टातनं मी असं टेम्पररी काम असं मोठमोठ्या कंपनीत काम केलंय. बरोबर. परमनंटच्या जॉबवर मला भेटत नाही असं मला आशाच नव्हती. ओके. पुण्यामध्ये एवढं मोठं कंपनी होता, आमची ओळख नाही काय नाही, आपल्याला जॉब भेटेल नाही भेटेल. बरोबर. या विश्वासानं मी पुण्यात गेलो होतो. ओके. पण पुण्यामध्ये मी पहिला अप्रेंटिसशिपला करताना 2000 रुपये पगारमध्ये मी काम केलं होतं. 2000 मध्ये अप्रेंटिसशिप स्टायपंडच तेवढं देते. 2000 रुपये स्टायपंड असते. अप्रेंटिसशिप म्हणजे स्टायपंड. हा हा. आपण म्हणजे काम शिकायचं आणि जॉब करायचं. ओके. त्यानंतर ना ते अप्रेंटिसशिप 1 वर्ष शिकल्यानंतर नंतर जॉब करायचं. ओके. जॉब नंतर मग टाटा मोटर्सला टेल्कोला काम केलं. ओके. मग तिथं 20,000 रुपये पेमेंट असायचं. बरोबर. मग तिकडनं मग पिरियड वर असं मी 2-3 वर्ष पिरियड केलं. ओके. परत नंतर मला कुठेच परमनंट जॉब भेटत नव्हतं. ओके. परत इकडे तिकडे शोधत होतो मी परमनंट आता कुठं करायचं. त्या टेल्कोला तरी असं ऐकण्यात येत होतं की ते पैसे भरले की तिथे परमनंट जॉब होते. ओके. पण आपल्याकडे त्यावेळी काळात आपल्याकडे पैसे नव्हते. आपण पहिल्यांदा स्टार्टला पुण्यामध्ये गेलो होतो. बरोबर. आपल्याकडे आर्थिक पैशाची अडचण होती. बरोबर. पण पैसे नसल्या कारणाने आम्ही टेम्पररी जॉब काढलं. हे लोक म्हणत होते ही परमनंट होतात का नाही काय करत नाही. नशिबाने देवावर विश्वास ठेवून मी काम करत होतो. ओके. शेवटी नशिबात कुठे नशिबातला असलेला कोणी घेऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे आपला नशिबात असलेला आपला परमनंट जॉब मला मी देवाकडे इतकंच मागत होतो. इथनं गावाकडे जाताना आपण आपल्याला चांगला परमनंट नोकरी भेटावा आणि चांगला पगार भेटावा म्हणून. ओके. 15-20 रुपये काळात असं पेमेंट भेटावं म्हणून एवढाच विचार करून आम्ही पुण्याला गेलो होतो. बरोबर. त्या हिशोबात त्या स्वप्न आपण मग पूर्ण गेले की आपलं जे जे काय स्वप्न होतं ते आतापर्यंत स्वप्न साकार झालेले आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ओके. आता परमनंट होऊन मी 6 वर्ष झालेले आहेत. पहिला 6 वर्ष त्याच्या अगोदर 6 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये केलंय. पहिला टेम्पररी 6 वर्ष टेम्पररी काढलंय. असं पिरियड वाईज केलेत. परत नंतर 6 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये केलेत. बरोबर. एका कंपनीमध्ये 6 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये केलं. नंतर त्याच्यानंतर आपल्याला काम बघून मग आपल्याला परमनंट झाले. ओके. तुम्ही किती कंपनी बदल्या आतापर्यंत? आतापर्यंत 5-6 कंपनी झालेल्या आहेत टेम्पररी. तर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जात होते, इंटरव्ह्यूला गेला का तुम्ही? हो. मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन विचारायचे? इंटरव्ह्यू मध्ये आपल्या आयत्या संदर्भात क्वेश्चन विचारायचं. ओके. तुम्ही कोणत्या जॉबवर काम केलेलं, कुठल्या कंपनीत काम एक्सपिरियन्स कुठला आहे. ओके. आणि माझे 5-6 कंपनीचे जॉब एक्सपिरियन्स होते त्यामुळे मी ते घेतले आणि इंटरव्ह्यू मध्ये पास झाले आणि मी तिथे लागलो. ओके. तुम्हाला मदत कुणी केला या संघर्षामध्ये? आपल्याला संघर्षाचा मदत केली असं म्हणतात तुम्ही. आता आजकाल लोक म्हणतात मला मदत केल्या मला जॉब लावला मला कळून. असल्या का कोणी मदत करत नाही, कोणी जॉब लावला नाही, कोणी काय करत नाही. आपल्या स्वतः पायावर आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या स्वतः उभा राहावं लागतात. आपल्याला कष्ट करणं आपण कष्टाशिवाय पर्याय नाही. बरोबर. असं त्या दृष्टीने आपल्याला कष्ट करावं लागतं. आपल्याला आपला पुढचा मार्ग आपल्याला स्वतः निवडावा लागतात. बरोबर. कोणी आपल्या दुसऱ्या विश्वासावर बसून आपल्याला जॉब भेटत नाही, काम भेटत नाही. आपल्याला स्वतःच्या शोधावं लागतं, स्वतः काम करावं लागतं. ज्यावेळी मी इथनं पुण्यात गेलो त्यावेळी जॉब प्रत्येक कंपनीच्या गेटवर म्हणा वायर घेऊन आपण फिरत होतो, बॅग घेऊन फिरत होतो. मग ज्यावेळी जॉब नंतर जॉब भेटले मग नंतर त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम केलं 6 वर्षानंतर. मग 6 वर्षानंतर तिथं माझे परमनंट बघून मग परमनंट झाले. मग त्यावेळी जॉब भेटले मला परमनंट झाले. करेक्ट. एक इंटरप्ट करतो मी तुम्हाला, सॉरी. तर तुम्हाला पुण्याला जायला कुणी सांगितलं किंवा कुणी आयडिया दिली की तू पुण्यात जाणे तुला पुण्यामध्ये जॉब भेटेल? नाही, कसं आता आयटीआय झालं तर तिथं इथं आपल्या एमआयडीएस मध्ये आपल्या सोलापूरमध्ये अक्कलकोट मध्ये आपल्या एमआयडीएस मध्ये एवढं कंपन्या नव्हते त्यावेळी आणि एवढ्या जॉब पण भेटत नव्हते. त्यामुळे त्या कंपनी पुण्यामध्ये मुंबईमध्ये म्हणा आपल्या संभाजीनगर कुठे बाहेर म्हणा ते इंडस्ट्री मोठ्या आहेत. तिथं काम जॉब भेटते. आयटीआय वर लोकांना आयटीआय डिप्लोमा बी इंजिनियर जे एक्सवायझेड असलेल्या लोकांना तिथे जॉब भेटते पुण्यामध्ये. करेक्ट. भरपूर कंपन्या आहेत. त्यामुळे मी निवडलं की आपण आयटीआय केलं की आपल्याला जॉब भेटते. आणि मी ग्रॅज्युएट सुद्धा केलं नाही. मी ग्रॅज्युएशन करून काय जॉब भेटत नाही काय नाही. तिथे परत हे म्हणण्यापेक्षा आपण 12वी केलं आणि आयटीआय केलं आणि डायरेक्ट
जॉब काढायचा आणि जॉब आपल्याला परमनंट व्हायचं एवढंच ध्येय होतं. बरोबर. त्या दृष्टीने आम्ही इथं निघून गेलो तेव्हा मग कंपनीत भेटले आणि जॉब भेटले आणि परमनंट झालो आणि चांगल्या प्रकारे पगार आहे, चांगल्या व्यवस्थित चालत. परमनंट झाल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया कशी होती? परमनंट झालं एकदम चांगलं होतं. आपलं सोयी सुविधा सगळ्या मेडिक्लेम वगैरे सोयी सुविधा पगार भेटते वेळेवर, बस कॅन्टीन सगळ्या सुविधा भेटते, तर एकदम खुशी होतो. तुमचं रिॲक्शन कसं होतं की हा तुम्हाला जे परमनंटची जो पावती भेटली, आता जो परमनंटची जो तुम्हाला लेटर असतात ते लेटर हातात भेटल्यावर तुम्हाला काय वाटलं, की गावातून जाताना तुम्ही कसे गेले होते आणि तिथे गेल्यावर एक परमनंटचा एक लेटर तुमच्या हातात आला, तर तुमचं रिॲक्शन, तुमची भावना कशी होती तेव्हा? त्यावेळी मला वाटत पण नव्हतं आम्हाला परमनंट होईल म्हणून. इथं आम्हाला जॉब भेटतं का नाही एवढं मुश्किल होतं. तिथं एवढं कॉन्फिडन्स होतं, आम्हाला कोण ओळखी नाही पाहिजे नाही, आपण तिथे पुण्यात गेलो. ओके. मग त्यानंतर आपण तिथे जॉब करता करता एक्सपिरियन्स लेटर भेटलं. लेटर भेटलं की आमच्या स्वप्नात पूर्ण साकार झाले. मला असं वाटलं की आयुष्यात आमची परमनंट होणार नाही, आम्ही जॉब भेटणारच नाही, आपले परत गाव वाटेला असं वाटत होतं. शेवटी नशिबाने देवाने दिलेलं आपल्याला मी देव धर्म होणार माणूस आहे. त्या नशिबात आपल्याला शिवलिंगेश्वर महाराजांच्या आशीर्वादा कृपेने मला परमनंट जॉब भेटलेले आहे. ओके. आणि त्या परमनंट लेटर ज्यावेळी भेटलं एवढं एकदम खुश झालं माझ्या आयुष्यात. आपलं आता सेटलमेंट झालं, ओके झालं. ओके, म्हणजे ते सध्या फार आनंदित आहे. हो, एकदम खुशीत. ओके, मला एक सांगा, तुम्ही पुण्याला जाताना काय किती पैसे घेऊन गेले होते? पुण्यात जाताना काय फक्त गाडी करायचं तेवढं 500 ते 1000 रुपये गाडी घेऊन, फक्त बॅग आणि कपडे ड्रेस वगैरे एवढं घेऊन गेलेले. मग एक बॅग घेऊन तुम्ही गाव सोडला, अथवा एक बॅग घेऊन तुम्ही आपलं ज्या गावात आपण जन्म तो गाव सोडला आणि आता पुण्यात एक चांगल्या ठिकाणी तुम्ही जाऊन काम करताय आणि एक चांगलाच मोठा कंपनी आहे आणि त्या कंपनीत तुम्ही काम करता. मग तुम्ही कसं रिलेट करता एक बॅगवाला ते एक चांगल्या कंपनीत एक मोठा लेटर हातात येऊन परमनंट एक माणूस, परमनंट एम्प्लॉई, या हिशोबाने तुम्ही काय बोलू शकता? जाताना बॅग घेऊन गेलो असं की ते आपल्याला वाटत होतं की आपल्याला असं आपलं जॉब भेटेल, नोकरी भेटेल, नाही वाटलं त्या हिशोबाने गेलो होतो आणि एकदम आनंदित आणि परमनंट झालो. एवढं खुशी आहे आणि आम्हाला नशिबात पण वाटलं परमनंट होईल आणि आपल्याला एवढा पैसा भेटेल, आपल्याला स्वप्न साकार होईल म्हणून. माझ्या आता सगळ्या भरपूर स्वप्न साकार झालेले. मी आता इथे घेताना नाही इथे गेल्यानंतर आपलं फ्लॅट घेतले, फ्लॅट घेऊन आता फ्लॅट पण केला. आता थोड्या दिवसात आपल्याला त्या घर ताबा पण भेटणार आहे, आपण घरात राहायला जाणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू होम. थँक्यू. देव तुम्हाला असं सतत मदत करत राहू, देवाची आशीर्वाद तुमच्या पाठीवरती सतत राहू. नक्की, देवाच्या कृपेने आमच्या इथपर्यंत मी पोहोचलेला आहे. नक्की आमच्यावर देवाची कृपा आशीर्वाद आहेच. ओके, मग आता अलीकडे काही पोरं असं बोलतात की जे आयटीआय कम्प्लीट केलेलं आहे त्यांनी म्हणतात बाहेर जॉब नाही म्हणून काही पोरं इथंच गावात जिथं जिथं आयटीआय करतात त्याच गावात काही पोरं पडून जातात. मग त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, असं नाही, जॉब भेटत नाही असं नाही. तुम्ही घरातनं बाहेर पडा, गावी तुम्ही पुण्या मुंबईला जावा, कुठं एमआयडीसी मोठा आहे तिथं जावा, तुम्हाला नोकरी 100% भेटते. परमनंट जॉब भेटतेच म्हणजे भेटतेच. तुम्ही म्हणताय ते आणि असं सांगितलं तसं केलं तसं करायचं नाही. मी काय सांगतो, मी संघर्षात गेलेलो आहे. मी बरोबर, मी टेम्पररी पिरियड काढला, कॉन्ट्रॅक्ट मध्ये केला, मी जिद्द सोडला नाही. मला परमनंट होईल, मला जॉब भेटेल नाही. तिथं मी जे एका कामावरच राहिलो, मी निष्ठेने राहिले, ते एका कामावर मी करत राहिलो. मला ते कष्टाने आणि निष्ठेने मला शेवटपर्यंत फळ भेटलेले आहेत. कष्ट केल्यावर फळ भेटतच. बरोबर, असं घरी बसल्यावर मी भेटणार जॉब भेटणार नाही असं नाही. जॉब भेटू शकत नाही, निघावं लागतंय. बॅग आम्ही तसं बॅग घेऊन गेलेलं आहे, तसं बॅग घेऊन जावं लागतंय आणि गेटवर फिरावं लागतंय, जॉब शोधावं लागतंय, मग काम करावं लागतं. एक मिनिट, तुम्ही जे बोला गेट समोर फिरावं लागतं, ही महत्वाची गोष्ट आहे. तर त्यांना समजायला पाहिजे की जे लोक सध्या इकडे तिकडे फिरतात, काम करत नाही, काही लोकांचं ग्रॅज्युएशन झालंय, काही लोकांचं आयटीआय झाले, मग त्या लोकांनी काय केलं पाहिजे? थोडक्यात म्हणजे गेट समोर फिरलं पाहिजे. बरोबर, मग गेट समोर असं फिरलं पाहिजे की त्यांना असं वाटायला पाहिजे की बाबा माझी किंमत काय तेव्हाच कळणार आहे त्यांना. होय, गेटवर भेटलं की तुम्ही गेटवर गेला की व्हॅकन्सी असतात, तिथे त्या व्हॅकन्सी प्रमाणे तुम्हाला घेतात, इंटरव्ह्यू घेतात. इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पास झाला की लगेच जॉईनिंग करतात आणि तुम्हाला आताच्या काळामध्ये 25 ते 30,000 रुपये पगार देतात. 25, कमीत कमी 25,000 रुपये पगार स्टार्ट. एवढा पगार भेटते. तुम्ही न थकता न जुमातून तुम्ही थांबू नका. तुम्ही बाहेर पडा आणि गेटवर जावा, कंपनीच्या ह्याच्यावर इंटरव्ह्यू करा आणि तुम्हाला 100% म्हणजे नोकरी भेटते. नोकरी नाही असं नाही. एमआयडीसी मुंबई पुणे एवढा बलाढ्य एमआयडीसी झाले. चाकणमध्ये आपल्या आशिया खंडातील 1 नंबर एमआयडीसी आपलं म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये चाकण एमआयडीसी झालेले आहेत. ओके, जॉब भरपूर आहेत, फक्त जाणारे आणि करणारे कष्ट आणि जिद्द पाहिजेत. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. मग तुम्ही तुमचा जो संघर्ष आहे अथवा तुम्ही जे लोकांना, तुम्हाला कोणी मोटिवेट केला हे मला माहिती नाही, पण तुमच्यामुळे काही लोक मोटिवेट होतील असे 1-2 शब्द सांगा की तुमच्यामुळे, आता तुम्ही जे संघर्ष केला तसंच बाकीचे पण संघर्ष केला पाहिजे, असं 1-2 शब्द तुमचा प्रवास संपवा. असा
हा मी संघर्ष म्हणजे कसं मी मला नोकरी भेटेल असं त्या मी पहिल्यापासून सांगत होतो मी नोकरी भेटेल नाही भेटेल नोकरी भेटेल आहे तरी पण मी युनियन मध्ये अध्यक्ष पहिला सरचिटणीस पदावर मी 3 वर्ष काम केलेलं आहे आता नंतर त्याच्यानंतर अध्यक्ष पदावर 3 वर्ष काम केलेलं हा. आहे 2 अग्रीमेंट केलेले आहेत पहिला अग्रीमेंट 10,000चे केले नंतर 16,800 रुपयाचं असं 2 अग्रीमेंट केलेले आहेत ओके हा आता एवढ्या खुशीमध्ये आपले सगळे कामगार वर्ग सगळे कामगार सगळे आनंदी खुशीत आहेत ओके. तुमचं कंपनीचं नाव आपण सांगितलं केलविन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड निगोजे चाकण पुण्यामध्ये येतात ओके ओके सर धन्यवाद सर आधी चांगलं माहिती दिलंय आणि तुमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष कमी होत जावं आणि तुमचं यश मोठं होत जावं आणि संघर्ष केल्यावरच यश भेटतं आणि अशाच पद्धतीने तुम्ही चांगलं काम करत राहो आणि देवाच्या आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहो. तर मित्रांनो आपले भाऊ जे आपले मित्र आहे सोमनाथ शेळके अतिशय कष्टातून वर आलेले तुम्हाला ते सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला नोकरी करायचं असेल सगळ्याच बिझनेसमॅन सक्सेस होत नाही आपण असं नाही म्हणत की तुम्ही बिझनेस करू नका बिझनेस जर तुम्हाला जमत असेल बिझनेस पण करा पण जो आयटीआय केला असेल अथवा कुठे तर कोर्स केला असेल त्यासाठी तुम्ही जो आपलं सोमनाथ सरांनी अगदी आपलं सोमनाथ भाऊनी जो मुद्दा दिलेला आहे जो ऍडवाइस दिलेला आहे तो ऍडवाइस व्यवस्थित तुम्ही डोक्यात ठेवा कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही आणि तुम्ही जर कुठला तरी कोर्स केला तर त्या कोर्स रिलेटेड तुम्ही त्या मुंबई पुणे कुठेही जावा आणि काम करा गेट टू गेट फिरा इंटरव्ह्यू द्या तेव्हाच तुम्हाला तुमची लायकी अथवा तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला कळणार आहे तोपर्यंत कळणार नाही. तर मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन नवीन आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.